सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कल्पना ही प्रेमाने आता सायलीजवळ बसलेली असते. तेव्हा सायली कल्पनाला म्हणते की तुम्ही सगळे माझ्या पाठी ढाल बनून उभ्या होते तेव्हा मला कसे काय झाले असते. मी तुमची कोणीही लागत नाही तरीसुद्धा तुम्ही मला आपलेसे केले. तर लगेचच ते ऐकून अर्जुन आणि कल्पनाला मोठा धक्का बसतो. कल्पना म्हणते की तू माझी कोणी लागत नाही म्हणजे. तर अर्जुन म्हणतो की लग्ना अगोदर रिलेशन नव्हतं आणि आपलं लग्न झालं म्हणूनच रिलेशन आहे असंच म्हणायचं होतं ना बायको तुला. हळूचच ते ऐकून कल्पना म्हणते की काय गं रक्ताचं नातं कशाला पाहिजे तुला. आणि तू अर्जुनची बायको आहे ना म्हणून तू मला मुलीसारखीच आहे. अर्जुनकडे बघत कल्पना म्हणते की अर्जुनचं बघ तुझ्याकडे किती प्रेम आहे सायली आणि आयुष्यभर तुम्ही असेच प्रेमाने संसार करा. तर कल्पना म्हणते की अर्जुन आता तुझ्या बायकोला तुझ्या ताब्यात देऊन मी खाली जाऊ का आणि तुझ्या हुकमाप्रमाणे मी तिची सर्व काळजी घेतली बरं का. त्यानंतर कल्पना ही खाली जाते तर अर्जुन आता सायलीला व्यवस्थित नीट झोपवतो. इकडे अस्मिता आता प्रियाला फोन करून सांगते की सायली मारावं असं मला वाटत नव्हतं ग पण शेवटी ती जगलीच देवानेच तिला वाचवले. तर प्रिया म्हणते की ती सायली आता धडधाकट होऊन घरी आली. तेव्हा अस्मिता म्हणते की एवढंच नाही पूर्णाईसुद्धा आता त्या सायलीसाठी मावळ झाली बरं का. अस्मिता म्हणते की पूर्णाई आता सायलीला काहीच टोमणे मारत नाही आणि ओरडतही नाही. प्रिया म्हणते की आपण सायलीला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करत होतो पण तिची घरातील जागा आता पक्की होत चाललीये. अस्मिता म्हणते की अगं त्या सायलीवरती हल्ला झालाय पण आपल्याला काहीच फायदा नाही झाला. प्रिया म्हणते फायदा नाही उलट तोटाच झाला. प्रिया म्हणते की प्रत्येक गोष्ट आपल्या विरोधात कशी जाती आणि रागाने प्रिया फोन कट करते. इकडे आता रात्रभर अर्जुन हा खूप छान झोप लागून झोपलेला असतो आणि सकाळी उठून बघतो तर सायली ती त्याच्या शेजारी नसते. तेव्हा डचकूनच अर्जुन म्हणतो की सायली कुठे गेल्या. ताबडतोब अर्जुन हा बाथरूम जवळ येतो आणि हळूच बाथरूमच्या दरवाजाला हात लावत म्हणतो की मिसेस सायली. दरवाजा हा उघडाच असतो आणि तिथे कोणीच नसते. इकडे आता सुभेदारांच्या घरी सर्वजण नाश्ता करत असतात तर विमल म्हणते की मी सायलीसाठी खूप छानशी फळं सुद्धा आणून ठेवली बरं का. तेवढ्यात सायली सायली असा आवाज करत अर्जुन हा वरून खाली येतो. तर अर्जुन हा सायलीला शोधत इकडे तिकडे हाका मारू लागतो. तेव्हा कल्पना म्हणते काय रे अर्जुन काय झालं. तर अर्जुन म्हणतो की सायली कुठे आहे. तर अस्मिता पूर्णाची कल्पना सर्वजण अर्जुन समोर येत म्हणतात की काय झालं अर्जुन. तर अर्जुन म्हणतो की सायली ना कुठे आहे. तेव्हा विमल म्हणते की सायली ताई अजून खालीच आल्या नाही अर्जुन दादा त्या तुमच्या रूममध्येच असतील. तर अर्जुन म्हणतो की त्या रूममध्ये नाही आहे. तर पूर्णाई म्हणते की अरे बाथरूममध्ये असेल. तर अस्मिता म्हणते की आणि आला असा ओरडत बाहेर. तर अस्मिताला अर्जुन म्हणतो की मी सर्व रूममध्ये शोधलंय सायली कुठेच नाहीये. अर्जुन म्हणतो की सायली बाहेर गेली की काय तिला एवढं कळत नाही का तिच्यासाठी बाहेर जाणं सेफ नाहीये. तेव्हा पूर्णाजीला मोठा धक्का बसतो. तर अर्जुन लगेचच भानावर येत सायलीला बाहेर बघतो आणि पुन्हा येत म्हणतो की सायली बाहेरही नाहीये. तेव्हा अश्विन हा अर्जुनला समजावत म्हणतो की दादा तू काही काळजी करू नको थांब मी बघून येतो. तर अश्विन हा सायलीला बघायला जातो तेव्हा अर्जुन म्हणतो की सायली बाहेर कशी जाऊ शकते. जोपर्यंत तो अटॅक करणारा मोकाट आहे ना तोपर्यंत सायली सेफ नाहीये. तर अश्विन आणि विमल बाहेर बघून येतात. तर विमल म्हणते की मी सगळीकडे शोधलं पण सायली ताई कुठेच नाहीये. तेव्हा अस्मिता म्हणते की म्हणजे सायलीला कोणी उचलून तर घेऊन गेलं नसेल ना. तेव्हा अर्जुनला मोठा धक्का बसतो. तर पूर्णाजी म्हणते की गब्बस गा अस्मिता. तर अर्जुन म्हणतो की मी तिला बाहेर शोधायला जातो. तेवढ्यात फुलांची परडी घेऊन दरवाजातून सायली आतमध्ये येते. तेव्हा अर्जुन आणि कल्पना सर्वजण सायलीला बघतात. तर लगेचच अर्जुनचा जीव हा जागेवर येतो. तर हात जोडून कल्पना म्हणते की देवाचीच कृपा. तर लगेचच त्यांच्याकडे बघत सायली म्हणते काय झालं आई. तेव्हा जवळ येत कल्पना म्हणते की अगं सायली कुठे गेली होतीस. तेव्हा पूर्णाजी म्हणते की डायरेक्टच विचार ना कल्पना इकडे सगळ्यांचा जीव टांगणीला लागला होता. तर विमल म्हणते की सायली ताई तुम्ही घरात कुठेही दिसत नव्हता तेव्हा आम्ही सर्वजण घाबरलो होतो. तेव्हा सायली म्हणते की मी तर फक्त फुले आणायला गेली होती. तेव्हा अर्जुन म्हणतो की बस. तर पुढे येत अर्जुन रागाने म्हणतो की सायली तुला ऐकायचंच नाहीये का आमचं. मी तुला सांगितलं होतं ना रूमच्या बाहेर निघायचं नाही म्हणून. मग तेव्हा सायली म्हणते की अहो मी फक्त फुले आणायला गेली होती. सायली म्हणते की उद्या घट बसणार आहेत नवरात्र सुरू होणार आहेत म्हणून मी उशीर व्हायला नको म्हणून फुलं आणायला गेली होती. तर सायली म्हणते की आई आपण घट आणायला कधी जायचं आणि देवीची साडी कधी आणायची. सायली म्हणते मी फुलांचे गजरेसुद्धा आजच करून टाकणार आहे.
तर रागावून अर्जुन म्हणतो की बस एवढीच कामं आहेत का आपल्या घरात? अजून वरची गच्ची आहे ती साफ कर, गार्डनमध्ये कामं कर. तेव्हा सायली ही अवाक होऊन अर्जुनकडे बघते. अर्जुन म्हणतो की खूप कामं आहेत आपल्या घरात, सगळी कामं तुम्हीच करा. तर कल्पना म्हणते अर्जुन चिडू नकोस. तर डोक्याला हात लावत अर्जुन म्हणतो की मामा मग मी काय करू ते तरी सांग. ज्या माणसाने हिच्यावरती हल्ला केलाय तो अजून बाहेर फिरतोय. अर्जुन म्हणतो की सायलीचं बाहेर जाणं सेफ नाहीये, तरी सायलीला का कन्व्हिन्स करायचंय? अर्जुन म्हणतो की सगळी कामं नाही केली तर नाही जमत का तुला सायली? सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी तुलाच का घ्यायच्या असतात? अर्जुन म्हणतो की घरात इतर माणसं आहेत ना. लगेच अस्मिता म्हणते की हिला कामच करू द्यायची नाही दुसऱ्याला. तेव्हा कल्पना म्हणते की अस्मिता तुझ्या बाबतीत हे खरं आहे, तुझी घरात कुणाला काडीचीही मदत होत नाही. तेव्हा अस्मिताचं लगेच तोंड पडते. तेव्हा सायली म्हणते की आई मी अशी खोलीत एकटी नाही बसू शकत, अशाने मी अजून आजारी पडल्यासारखं मला वाटतंय. सायली अर्जुनला म्हणते की तुम्ही मला सगळ्या गोष्टी हातात आणून देतात पण या सगळ्यांची मला सवय नाहीये. तर अर्जुन म्हणतो की मला सुद्धा माझ्या पार्टनरवर अटॅक होण्याचे बघायची सवय नाहीये. तर चिडूनच अर्जुन म्हणतो की हॉस्पिटलमध्ये माझ्यासोबत जे झालं ना ते मला परत माझ्यासोबत घडवायची हौस नाहीये. बोट करत रागावून अर्जुन हा सायलीला म्हणतो की मी तुला पुन्हा एकदा सांगतो की असं रूमच्या बाहेर न विचारता जाऊ नकोस. तर अर्जुन भडकलेला बघून कल्पना म्हणते की अरे सायलीने मुद्दाम नाही केलं आणि ती परत असं नाही करणार. हो ना सायली? तर सायली मान हलवते. तेव्हा कल्पना म्हणते बघ बरं अर्जुन. कल्पना म्हणते की सायली तुझी तब्येत किती जरी चांगली असली ना तू अशी धावपळ करायची नाहीस बरं का. तर कल्पना म्हणते की का देऊ का तुला तुझ्या नवऱ्याच्या ताब्यात? तर सर्वजण हसू लागतात आणि अर्जुनचा राग शांत झालेला असतो. इकडे आता चैतन्य हा साक्षीच्या घरी आलेला असतो. तेव्हा साक्षी म्हणते की सायली वहिनी कशी आहे आता? तेव्हा चैतन्य म्हणतो की सायली वहिनी? तर साक्षी म्हणते की अरे तू तिला सायली वहिनी म्हणतो ना, तेव्हा आता मी सुद्धा सायली वहिनी म्हणते. साक्षी म्हणते की आता तुझी ही सर्व नाती माझी नाती नाही का? तर आता चहा पीत साक्षी ही चैतन्याला म्हणते की सायली वहिनीवर कोणी हल्ला केला हे कळलंय का? आणि अर्जुन त्याच्याच शोधात असेल ना, काय करतोय तो? चैतन्य म्हणतो की सायली वहिनीवर जो हल्ला झालाय ना त्यामुळे आता अर्जुनला सायलीची खूप काळजी वाटते. तर चैतन्य म्हणतो की अर्जुन त्या अटॅक करणाऱ्या माणसाला नक्की शोधून काढणार. तर साक्षी म्हणते बरोबर, पुन्हा असा अटॅक होऊ नये म्हणून. तर चैतन्य म्हणतो नाही होणार. चैतन्य म्हणतो की आता अर्जुन असं अजिबात होऊ देणार नाही, कारण अर्जुनचे सायलीवर खूप प्रेम आहे. तेव्हा साक्षी म्हणते खरं आहे तुझं. इकडे आता सर्वजण बसलेले असताना अर्जुन पुन्हा पोलिसाला कॉल करतो आणि म्हणतो की ज्या माणसाने सायलीवरती अटॅक केला त्याचा काही शोध लागला का? तर पोलीस म्हणतात की नाही, आता त्या विसर्जनामध्ये खूप सारे लोक होते, आम्ही चौकशी करून प्रयत्न करतोय. तर अर्जुन फोन कट करतो. अर्जुन म्हणतो की पोलिसांना अजून काही शोध लागला नाही पण मी शोध घेतच राहणार. तर इकडे अश्विन म्हणतो की वहिनी एवढ्या साध्या असताना तिच्यावरती कोण कशाला अटॅक करेल? तर अर्जुन म्हणतो की तेच म्हणतोय अश्विन मी, सायलीचं कुणाशी शत्रुत्व का असेल? अर्जुन म्हणतो की हा अटॅक म्हणजे नक्कीच कुणाचा मोठा प्लान असेल, पण कुणाचा असेल तो? तेव्हा सर्वजण विचार करू लागतात. तर इकडे त्यानंतर साक्षी ही प्रेमाने चैतन्याला गिफ्ट देते आणि चैतन्याच्या अगदी जवळ येऊन किस घेऊ लागते. तेवढ्या चैतन्य साक्षीच्या कपाळाचा किस घेतो आणि तेथून जाऊ लागतो. तर साक्षी म्हणते की चैतन्य थांब ना. तर चैतन्य म्हणतो की आत्ता नको, आत्ता आपण एकमेकांपासून दूर राहिलेलोच बरं. इकडे अश्विन अर्जुनला म्हणतो की दादा तू इतक्या क्रिमिनल केसेस घेतो तेव्हा तुला घाबरवण्यासाठी कुणीतरी हे केलं तर नसेल ना? तर अस्मिता म्हणते असं सुद्धा असू शकतं. तर कल्पना म्हणते की या गुंडांना काहीच घेणं देणं नसतं, ते त्यांचं गुन्हे लपवण्यासाठी वकिलाच्या बायकोवर सुद्धा हल्ला करतात का? तेव्हा अर्जुन विचार करतो की म्हणजे सायलीवरती हा हल्ला माझ्यामुळे झाला असेल का? तर सायली म्हणते की किती जरी काही झालं ना तरी तुम्ही सत्याची बाजू सोडू नका बरं का. तेव्हा अर्जुन हा सायलीकडे बघू लागतो. तर सायली म्हणते की अर्जुन सर, वकिली हे काही साधं खुरं नातं नाहीये, ते गुन्हेगारांना शिक्षा देतं आणि सत्याला न्याय मिळवून देतं. तेव्हा अर्जुन हा सायलीकडे बघू लागतो. सायली म्हणते की तुमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे ना, आणि तुमची कामसुद्धा तेच आहे, तुम्ही सत्याला न्याय मिळवून देता, तेव्हा मला तुमचा खरंच खूप अभिमान वाटत असल्याचे सायली अर्जुनला सांगते. तेव्हा अर्जुन सायलीकडे बघत विचार करतो की स्वतःवर हल्ला झालेला असताना देखील तुम्ही एवढा मोठा विचार करता, एवढं मोठं मन कसं आहे तुमचं मिस सायली? तर अस्मितासुद्धा आता सायलीकडे बघू लागते. तर अस्मिता म्हणते की फुल्ली महानतेची मूर्ती फुल्ली. तेव्हा कल्पना म्हणते की अस्मिता आता सायली जे बोलली ना त्याचा अर्थ तुला कधीच कळणार नाहीये. तेवढ्यात हॅलो एव्हरीवन असे म्हणत साक्षीकडून
करून चैतन्य हा अर्जुनच्या घरी येतो आणि सायलीला बघून म्हणतो की अरे बापरे, आज सायलीला खाली येण्याची परमिशन दिली वाटतं त्यांच्या नवऱ्यांनी. तर लगेचच हसत चैतन्य म्हणतो की चला या बाबतीत तरी सर्वजण मिठाई खा. पूर्णाई म्हणते की बरं झालं चैतन्य तू मिठाई घेऊन आला, नाहीतर आजकाल आमच्या घरी खूप गंभीर वातावरण असतंय. तर लगेचच विमल म्हणते की अश्विन दादा तुम्ही कॉफी घेणार का. तर चैतन्य म्हणतो की वादच नाही आणि चैतन्य सायली कल्पनाला मिठाई देऊ लागतो. तर सायली ही मिठाई घेऊन लगेचच जाऊ लागते. तेव्हा अर्जुन म्हणतो की तू कुठे चालली, थांब. तर सायली म्हणते की स्वयंपाकाला. तेव्हा अर्जुन म्हणतो की आत्ता सगळं काही करण्याची गरज नाही आहे. तर लगेचच अर्जुन म्हणतो की मामा बघ. तर कल्पना म्हणते तू काही काळजी करू नको अर्जुन, मी आहे तिच्यासोबत. तर अर्जुन हा फक्त सायलीकडेच बघू लागतो सायली काय करते ती. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी पूर्णाई ही टेबलवर बसलेली असते. तर आता पूर्णाजी म्हणते की माझं खूप इच्छा होती की अर्जुनचं लग्न बघावं म्हणून, पण अर्जुनला नको त्या माणसाची भुरळ पडली ना. तेव्हा खाली येत असलेला अर्जुन ते पूर्णाईचे शब्द ऐकतो आणि लगेचच अर्जुन हा पुन्हा सायलीसोबत लग्न करण्याची तयारी करतो आणि लगेचच अग्नीच्या साक्षीने सायलीचा हात धरून अर्जुन हा सायलीसोबत फेरे मारू लागतो. तेव्हा अर्जुन आणि सायलीचे दुसऱ्यांदा होणारे लग्न बघून पूर्णाची अवाकच झालेली असते आणि प्रियाचा चेहरा पडून ती तोंडावर पडलेली असते. त्यानंतर अर्जुन हा कुंकवाचा करंडा घेऊन सायलीच्या भांगेत कुंकू भरतो आणि खऱ्या अर्थाने आज सायली अर्जुनसोबत दुसऱ्यांदा लग्न करून अर्जुनची झालेली असते. तर कसे वाटले पूर्णाई समोर अर्जुन सायलीचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.